नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असलेला पारधी समाज हा नेहमीच भटकंती करणारा समाज असल्यामुळे आणि सध्या SIR आणि जनगणना सुरू असल्यामुळे आपण सतत भटकंती करत असताना आपलं नाव मतदार यादीतून कटू नये म्हणून आपण 29 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी आपल्या गावी येऊन BLO सोबत संपर्क साधून आपण आपल्या SIR अभियानामध्ये समावेश करून घ्यावा, जेणेकरून आपलं मतदार यादीमधून नाव वर्गवण्यात येणार नाही। तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन जनगणनामध्ये तुमची नोंद घेण्यात आली आहे किंवा नाही याची सुद्धा तुम्ही दखल करून घ्यावी। तसेच SIR म्हणजे यामध्ये ज्या कुटुंबाच्या व्यक्तींचे 2002च्या मतदार यादीमध्ये आई वडील यांचे मतदार यादीत नाव असेल असे मतदार यादीतील नाव शोधून BLO मार्फत बाकीच्या कुटुंबाच्या लोकांची नोंदणी करून घेणे। नंतर दुसरा पर्याय म्हणजे की BLO मार्फत 2002च्या मतदार यादीनुसार तुम्हाला स्वतः BLO एक अर्ज देतील, त्यामध्ये 2 कलर फोटो, आधार कार्ड, संबंधित जन्माचे दाखले, 2002 पूर्वी जन्म झालेल्या जन्माचे दाखले, TC, ह्या सर्व गोष्टी जे तुमच्याकडून मागतील अशा सर्व लोकांनी ते त्यांच्या पुढे डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक आहेत। तिसरं म्हणजेच ह्या दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम प्रक्रिया म्हणजे की ज्या लोकांचे मतदार यादीमध्ये नाव आहेत पण ते 2002च्या मतदार यादीमध्ये नाव सापडत नाही आहे, तर अशा लोकांचे किंवा ते तिथे त्या लोकांचे BLOच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे जे काही टीम असेल त्यांच्या माध्यमातून तुमचा पंचनामा करण्यात येईल की हा व्यक्ती इथलाच मतदार आहेत आणि यांचे कुटुंब जे काही आहेत की त्यांचे बाकीच्या लोकांचे नाव 2002च्या मतदार यादीत आहे, पण काही लोकांचे मतदार यादीत नाव नसेल, तर अशा लोकांचा पंचनामा करून सुद्धा त्या मतदार यादीमध्ये आपण नाव ठेवू शकतो। आता यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे भटकंती करत असतो। आपले जे पाडे वस्त्या जे आहेत ते कुठेतरी गावापासून कोसो दूर किंवा काही अंतरावर असल्यामुळे BLO काही तुमच्या वस्त्यापर्यंत पोहोचले नसेल किंवा तुम्ही या SIR मोहिमेच्या माध्यमातून कुठेतरी वंचित राहत असाल, तर आपण आपल्या पाड्यावरच्या सुशिक्षित लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तिथे जाऊन आपण BLOशी संपर्क साधावा। BLO ह्या गोष्टी करण्याकरिता तुमच्या ऐकून घेत नसेल तर संबंधित तहसीलदाराकडे तुम्ही त्या प्रकारचा अर्ज करावा, जेणेकरून आपण SIR मोहिमेमधून वर्गवण्यात येणार नाही। तसेच जनगणना ही सुद्धा आपल्या समाजाकरिता महत्वाची असल्यामुळे आपण जनगणनेमध्ये आपलं सुद्धा नाव आले की नाही याची सुद्धा आपण दखल घ्यावी। तसेच काही लोक बाहेर गेले असेल कामानिमित्त, पण त्याचे कुटुंबाचे ज्या वेळेस जनगणनेची नोंदणी होत असेल तर गावामध्ये असणाऱ्या इतर लोकांनी त्या कुटुंबाची माहिती जनगणनेसाठी देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते जनगणनेपासून वंचित राहणार नाही आणि कुठेतरी आपल्या समाजाची लोकसंख्या जी आहे ते यापासून दूर राहणार नाही। धन्यवाद।